ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनि राहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। सुप्रभात मंडळी, अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ला आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, आजचे पंचांग आहे 10 ऑक्टोबर 2023 मंगळवार, भाद्रपद मास कृष्ण पक्ष एकादशी आणि त्याचबरोबर मघा नक्षत्र, साध्य योग आणि बालवकरण। चला तर सुरू करूया 12 राशींचे भविष्य कथन। मेष राशी, नकारात्मक विचारांमुळे आपल्याला नकारात्मक विचार केल्यामुळे सतत आपल्याला निराशा येऊ शकते। त्यामुळे त्याचा प्रभाव आपल्या कामावरती सुद्धा पडू शकतो। त्यामुळे सतत सकारात्मक विचार करा। गोष्टी चांगल्या घडो अथवा वाईट घडो, पण आपण मात्र चांगला विचार करणे हेच गरजेचे असते आणि त्यानुसार त्या गोष्टी घडतात हेही तितकेच महत्वाचे आहे। त्यामुळे आपण सकारात्मक विचार करा। वृषभ राशी, एखाद्याला वचन किंवा शब्द देताना, प्रॉमिस करताना आपण आधीच 10 वेळा विचार करा। आनंदाच्या भरात जर आपण एखाद्याला वचन द्याल आणि नंतर जर आपण ते पूर्ण केले नाही तर त्याचं आपल्याला मोठे नुकसान होऊ शकते किंवा आपल्या कामावरती किंवा आपल्या छबीवरती सुद्धा बदल पडू शकतो, कलंक लागू शकते। त्यामुळे विचार करूनच एखाद्याला शब्द द्या। मिथुन राशी, आजची कुठलीही कामं अभ्यास पूर्ण केल्याशिवाय करायला जाऊ नका। अपुऱ्या अभ्यासामुळे आपले नुकसान तर होईल, आर्थिक नियोजन सुद्धा बिघडू शकते किंवा आर्थिक अडचणी सुद्धा येऊ शकते। त्याचबरोबर अभ्यासाशिवाय एखाद्याबद्दल बोलणं किंवा टिप्पणी करणे शक्यतो आज टाळा। कन्या राशी, आपल्यापेक्षा असलेल्या जे ज्युनियर लोक आहेत, कनिष्ठ लोक आहेत, तशा व्यक्तींचा मान राखा। त्यांच्या भावना समजून घ्या। उगाच चिडचिड रागडाग करायला जाऊ नका, त्यामुळे आपल्याला त्रास होऊ शकतो, त्यांच्याही मनावरती परिणाम त्याचा होऊ शकतो। जर आपल्यापेक्षा लहान व्यक्ती असेल, भावंड असतील तर त्यांना समजून घ्या, त्यांच्या भावना समजून घ्या। सिंह राशी, आज आपल्या मनाप्रमाणे लाभ होईल। आपण जसं टार्गेट ठेवलं असं तसेच टार्गेट पूर्ण होतील, आर्थिक व्यवहार पूर्ण होतील आणि आपल्याला त्याचा फायदा होईल। कन्या राशी, एखाद्या अफवांवर लक्ष देऊ नका, विश्वास ठेवू नका। अशा अफवांमुळे आपले मोठे नुकसान होऊ शकते, त्यासाठी सतर्क व सावध राहूनच व्यवहार करा। तुळ राशी, आपल्या अविश्वासामुळे किंवा समोरील व्यक्तीवरती अविश्वास दाखवल्यामुळे कदाचित आपल्या आणि त्यांच्यामध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो। दुसऱ्याचे ऐकून आपल्या व्यक्तीकडे आपण वाईट वागणे हे चुकीचे ठरू शकते। त्यामुळे आपल्या माणसांवरती विश्वास ठेवा, इतरांकडे लक्ष देऊ नका। वृश्चिक राशी, अनपेक्षित आपल्याला आज लाभ होईल। आपण विचारच केला नव्हता अशा गोष्टींमध्ये लाभ होतील, अशा गोष्टी पूर्ण होतील, मनातील इच्छा पूर्ण होतील, त्यामुळे आपण आनंदी असाल। धनुराशी, एखाद्या क्षुल्लक कारणामुळे आपल्या कुटुंबामध्ये आज गैरसमज निर्माण होऊन कदाचित वादविवादाचे प्रसंग उद्भवू शकतात। अशा गैरसमज जर उत्पन्न झाले असतील तर आपण त्या वेळी स्पष्ट करून घेऊन त्याच्यातला जो खरेपणा आहे तो दाखवणे किंवा सांगणे आपले हिताचे आहे, कर्तव्य आहे, त्याकडे आपण लक्ष द्या। मकर राशी, कामात आपल्याला आज यश मिळेल। नवीन एखादे काम करण्याचे जे आपण आयोजन केले असेल, नियोजन केले असेल किंवा विचार असेल तर नवीन कामाला आज सुरुवात करायला हरकत नाही, यश नक्की मिळेल। कुंभ राशी, आपल्या चुका आपण प्रामाणिकपणे मान्य करा। इतरांना दोष देण्यात काहीच अर्थ नाही। आपण केलेल्या चुकांमुळे आपल्याला ते दोष भोगावे लागत आहेत किंवा चुका आपल्याला सहन करावे लागत असतील, परंतु इतरांना दोष देऊन काहीच उपयोग नाही। यापुढे लक्ष द्या आणि त्या चुका पुन्हा घडणार नाही याकडे सुद्धा लक्ष द्या। मीन राशी, आज कदाचित मनाच्या विरोधात आपल्याला एखादं काम करावं लागू शकते, त्यामुळे आपल्याला थोडीशी मानसिक घुसमट होऊ शकते मनाविरुद्ध काम केल्यामुळे। तर त्या ठिकाणी आपण शांत व संयमी राहणे खूप गरजेचे आहे। जर आपल्याला जमतच नसेल तर त्या ठिकाणी लक्ष देऊ नका किंवा जाऊ नका, अशाही गोष्टी घडतात। आजचा दिवस 12ही राशींच्या लोकांना शुभकारी हितकारी ठरो। चला, तो उद्या पुन्हा भेटूया ह्याच ठिकाणी ह्याच वेळी। तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद।